नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चैत्र हा हिंदू नववर्षाचा पहिला महिना असून या महिन्यातील पहिली एकादशी कधी आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात, एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी असं म्हणतात. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित असून या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय केल्यास तुम्हाला अनेक लाभ मिळू शकतात. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये हेच उपाय जाणून घेणार आहोत. याचबरोबर कामदा एकादशीची तिथी, पूजेची वेळ आणि जे काही उपाय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी 18 एप्रिल 2024ला संध्याकाळी 5:31 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 एप्रिल 2024ला रात्री 8:04 वाजेपर्यंत असणार आहे आणि याची पूजा वेळ सकाळी 5:51 ते सकाळी 10:43 असणार आहे. आता आपण कामदा एकादशी 2024 व्रत पारणाची वेळ जाणून घेऊयात. कामदा एकादशीचे व्रत हे 20 एप्रिल 2024ला सकाळी 5:50 ते 8:26 या वेळेस व्रत सोडता येईल. आता आपण कामदा एकादशीचे महत्त्व जाणून घेऊयात. कामदा एकादशीचे व्रत केल्यास भक्ताला 100 यज्ञांचे फळ प्राप्त होते अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, म्हणून या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जातं. कामदा एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षाच्या तपश्चर्येने जे पुण्य आणि तसंच कन्यादान इत्यादींचे पुण्य तुम्हाला प्राप्त होतं असे वेद आणि पुराणात सांगण्यात आलंय. कामदा एकादशीला फलदा एकादशी असंही म्हटलं जातं. आता आपण कामदा एकादशीची पूजाविधी जाणून घेऊयात. सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. पूजास्थान स्वच्छ करा आणि दिवे लावा. भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. भगवान विष्णूंना फूल, फळ, नैवेद्य आणि उदबत्ती अर्पण करा. विष्णू सहस्त्रनाम किंवा गंगा स्तोत्राचं पठण करा. दिवसभर उपवास ठेवा आणि फक्त सात्विक अन्न ग्रहण करा. रात्री कीर्तन आणि भगवान विष्णूंची आरती नक्की करा. आता आपण कामदा एकादशी दिवशी कोणते उपाय करायचे आहेत हे जाणून घेऊयात, ज्याचे तुम्हाला नक्कीच फायदे तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार आहेत. नंबर 1, आर्थिक संकटातून सुटका. आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान विष्णूंच्या बीज मंत्रांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा 5 वेळा जप करा असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. त्या दिवशी एकादशीला गरजूंना अन्न, कपडे, पैसे किंवा इतर आवश्यक वस्तूंचं दान तुम्ही करू शकता. याच्यामुळे तुमची आर्थिक संकटातून सुटका होऊ शकते. नंबर 2, वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करा. यासाठी या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा आणि उपाय केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे. एकादशीला 2 हळदीचे तुकडे भगवान विष्णूला अर्पण करा. त्याशिवाय ओम केशवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. याचा तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे दूर करण्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. पिवळा रंग भगवान विष्णूला प्रिय असून तो समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे एकादशीच्या व्रताच्या दुसऱ्या दिवशी ही विष्णूंना अर्पण केलेली पिवळं फुलं आदराने पाण्यात सोडा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. या उपायामुळे कामाच्या ठिकाणच्या सर्व अडथळे दूर होतात असं म्हटलं जातं. असे करून तुम्ही तुमच्या करिअरमधील अडथळे दूर करू शकता. तर मंडळी, आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे यावर्षी पहिली जी कामदा एकादशी आलेली आहे त्याची वेळ, तिथी, पूजा कशी करावी आणि असे कोणते उपाय आहेत जे केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.